नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सारोळा बुद्रुक येथे एका मंदिरातील हनुमान मूर्तीची अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून विटंबना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला। या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। तसेच या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे। धार्मिक भावना दुखावल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। आज नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सारोळाबद्दी गावात टेकडीवरती हनुमान मंदिर आहे। त्या हनुमान मंदिरामध्ये आसपासला 2 दिवसापासून एक वेडा इसम फिरत होता। त्या इसमानं त्या ठिकाणी जाऊन देवाच्या पुढे काढण्यासाठी ठेवलेली सगळ्या 2-3 प्रकारच्या रंगाच्या रांगोळी एकत्र केल्या आणि त्याच्यामध्ये हिरवा, लाल, पिवळा, केशरी आणि पांढरा रंग होता। या सर्व एकत्र केल्यामुळं त्या ठिकाणी त्यानं त्या हनुमानाच्या मूर्तीवरती टाकल्या आणि तिथं दिवा पेटलेला होता। तो दिवा पेटलेला त्यानं तो पाडल्यामुळं खाली तिथं कापूर, अगरबत्ती आणि धूप ठेवलेली त्यानं आग धरली आणि आग धरल्यामुळं त्यानं त्या आगीमुळे त्या फरशीला काळा रंग, धूप, हळ लागलेली आहे आणि त्याच्यामुळे गरमीमुळे तिथे एक छोटीशी फरशी फुटलेली आहे। तरी त्याच इस्माला गावातल्याच लोकांनी बघितल्यामुळं आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे। तरी सारोळाबद्दी येथे घडलेला हा प्रकार एका वेडाच्या भरामध्ये मानसिक रुग्णाने केलेला असून त्याच्याविषयी काही अफवा कृपया जनतेमध्ये पसरवू नये, अफवांवरती विश्वास ठेवू नये। सदर मंदिराच्या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक श्री ओला सर, अपर पोलीस अधीक्षक श्री खैरे सर आणि एसडीपीओ श्री भोसले सर तसेच आम्ही सर्व स्टाफसह त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आहे। मंदिराला यथोचित सगळं धुवून वगैरे व्यवस्थित मूर्तीची पूजा करून आम्ही त्या ठिकाणी आलोय। तरी अफवावर विश्वास ठेवू नये। सर्व अहिल्यानगर नागरिकांना विनंती आहे, कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। सदर ठिकाणी कसल्याही प्रकारची छेडछाड किंवा मंदिराविषयी काही विटंबना वगैरे घडलेली नाही। जे काय झालेलं आहे ते एका मानसिक रुग्णानं वेडाच्या भरात केलेलं आहे। थँक्यू। अहिल्यानगर महानगरपालिकेने शहरातील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता घरे आणि दुकाने तोडल्याने अनेक नागरिक बेघर झाले असून त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावले गेले आहे। या कारवाई विरोधात नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे। तसेच या अन्यायकारक कारवाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येत महानगरपालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत असा अन्याय त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे। आज आम्ही आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यशवंत डांगे यांना आम्ही उपनगर, सावडी उपनगर भागात वर्षा कॉलनी असेल, अभियंता कॉलनी असेल, उलमो रोड परिसर असेल, पाईपलाईन रोड परिसर असेल, तसंच मिस्किन नगर परिसर असेल किंवा जॉगिंग ट्रॅक परिसर असेल, उपनगरामध्ये अनेक ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन मार्किंग केल्या भिंतींवर, लोकांच्या भिंतींवर किंवा काही घरांवर मार्किंग केल्या की तुम्ही अतिक्रमण मध्ये येत आहेत आणि तुमचं 2 दिवसात 8 दिवसात आम्ही पाडणार आहे। पहिली गोष्ट असं आहे की महापालिकेने या लोकांना कायद्याने नोटीस दिल्या पाहिजे। नोटीस न देता डायरेक्टली लोकांच्या घरी ट्रेसपास करणं, डायरेक्टली घरी जाणं आणि त्यांना एक भीतीचं वातावरण निर्माण करणं की मार्किंग करून की आम्ही तोडणार आहे, तुम्ही खाली करून घ्या, 7-8 दिवसात तोडणार आहे। पहिली गोष्ट या प्रशासक आहे या महापालिकेत, शासनाने निवडणूक घेतली नाही, त्याच्यामुळे प्रशासक मनमानी कारभार महापालिकेत चालवत आहे। असं कधी महापालिकेत आपण पाहिलं की नोटीस आधी दिली जातील नागरिकांना, त्यांना 1 महिना वेळ दिला जातो। इथं डायरेक्टली या लोकांच्या अनेक कॉलन्यांमध्ये, अनेक भागांमध्ये, नगरमध्ये मार्किंग करतायत महापालिका आणि या लोकांना भीतीचं वातावरण पसरवत आहे आणि काही नोटीस न देता की आम्ही हे पाडणार आहे। तर त्या विरोधात आम्ही आयुक्तांशी चर्चा करायला आलो की पालिकेचा उद्देश काय आहे, की हे तोडण्यामागे तुम्हाला काय आदेश आहेत का, काय नोटीस आहेत। नोटीस नसताना तुम्ही डायरेक्टली लोकांच्या घरी जातात, मार्किंग करतायत, त्यांनाच माहित नाही की कुठे मार्किंग केलंय। नंतर तेच खालच्या अधिकाऱ्यांना फोन लावून विचारतायत की हे तुम्ही केलंय का, ते मध्ये आम्ही केलंय। पण आमचं तेच म्हणणं आहे की तुम्हाला अतिक्रमण काढायचं आहे नगर शहरात, तर संपूर्ण शहरात तुम्ही एक खटी मोजणी करा आणि एक खटी शहराचं तुम्ही हे करा ना। फक्त काही इथं हे हा नगरसेवक आहे म्हणून या वॉर्डात कारवाई करायची की हा विरोधक आहे म्हणून यांच्या भागात त्रास द्यायचा, असं सिलेक्टिव्ह मार्किंग तुम्ही किंवा सिलेक्टिव्ह टार्गेट करू नका। महापालिकेने तुम्हाला कारवाई करायचीच आहे ना, तर संपूर्ण शहरासाठी एकच कायदा लागून द्या ना। जे अत्यंत मोठे लोक आहेत किंवा करोडपती लोक आहेत
त्यांचे तर कोर्टाने आदेश दिलेले आहेत पाडायचे, तिथे तर हे बघत देखील सुद्धा नाही. ते कोर्टाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या नोटिसांना एकेराची टोपली दाखवतात महापालिका, आणि गोरगरीब लोकांच्या भिंतीवर ते मनमानी येऊन मार्किंग करतात. मग हा कोर्ट कोणता न्याय आहे? म्हणून आम्हाला आयुक्तांना एवढं सांगायचं की तुम्ही करताना पक्षपात करू नका किंवा पैसा बघू नका, गरीब आमिर श्रीमंत बघू नका. तुम्हाला कारवाई करायची आहे ना, मग सरसकट मग अख्खं शहर करा ना, पूर्ण शहरच साफ होईल. जर तुम्हाला टार्गेट करायचं असेल, खाली फुकट तुम्ही सामान्य नागरिकांना टार्गेट करणं हे चुकीचं आहे. तर याबद्दलच आज आम्ही सर्व नागरिक इथं निवेदन द्यायला आलो होतो. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहकार महर्षी सुवालालजी गुंदेच्या जैन ओसवाल पतसंस्थेच्या प्रांगणात नौकार कलश रॅलीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. विश्व नौकार मंत्र दिनाच्या कार्यक्रमांतर्गत आयोजित या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी जल्लोषात स्वागत केले. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिला आणि पुरुष भाविकांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. ढोल ताशांच्या गजरात आणि नौकार मंत्राच्या जयघोषात रॅली पुढे सरकत होती. संस्थेच्या वतीने भाविकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला विश्व नौकार मंत्रमंडळाचे पदाधिकारी तसेच शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. जय जिनेन्द्र। कल 9 तारीख को जीतो आयोजित विश्व नौकार महामंत्र दिवस पर पवित्र श्री आनंद धाम के प्रांगण में आयोजित विश्व नौकार महामंत्र जाप में आप सब परिवार शामिल हुए। ये मैं अभय अनिल पितळे, वाइस चेयरमैन सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पत संस्था एवं सर्व संचालक मंडल की ओर से आपको विनम्र अनुरोध करता हूँ। जय जिनेन्द्र। अहिल्यानगर शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता एका धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. आर्मी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका महिलेला फ्लिपकार्ट कंपनीतून गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी 3,30,470 रुपयांचा गंडा घातलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. छत्रपती संभाजीनगर मार्गावरून पुण्याकडे येत असलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारने अचानक पेट घेतला. ही घटना शहरातील सरोड पेट्रोल पंपाजवळ घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. असलम हमीद खान आणि त्याचे मित्र बाबा शेख यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. त्यावेळी गाडीमध्ये एक लहान मुलगा असल्याने त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ मुलाला सुखरूप बाहेर काढले. भिंगार अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल 6,87,00,000 रुपयांचा डबल नफा कमावला आहे. बँकेच्या यशस्वी वाटचालीस सभासद आणि ग्राहकांचा मिळालेला विश्वास कारणीभूत ठरलाय, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अनिलराव झोळवे यांनी केले. पीएम श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेतील इयत्ता 5वीच्या प्रसाद अशोक शेलार याने 236 गुण मिळवून लक्षवेध प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात 21वा क्रमांक पटकावलाय. त्याचबरोबर इयत्ता 6वीच्या आयुष धनंजय घोरपडे याने 244 गुण मिळवत जिल्ह्यात 21वा आणि राज्यात 26वा क्रमांक मिळवला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे. भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणकाच्या निमित्ताने महावीर नगर येथे एका भव्य भिक्षा फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक जमले होते. तब्बल 110 साधू आणि साध्वींनी या भिक्षा फेरीत सहभाग घेतला, ज्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्रातील मराठी भाषिक भागांमध्ये बँकांमध्ये होणारे सर्व व्यवहार आता मराठीतूनच झाले पाहिजेत, अशी आग्रही मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून बँकांनी सर्व कागदपत्रे आणि स्लिप्स मराठी भाषेत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. हे पुढं बोला नाही, आम्ही करू म्हणा. हे पूर्ण हे जे लोकांना कळेल ना त्या भाषेमध्ये का, म्हणजे कोणत्या भाषेमध्ये? मराठी भाषेमध्ये. हा हे पण जे पाडलं ना आता तुम्हाला लक्षात राहा म्हणून पाडलं. हे गुजरातचं गु तिकडं टाकायचं. इथं महाराष्ट्रामध्ये अजिबात चालणार नाही. इथं मराठी भाषेचा मान राखला गेला पाहिजे. अभिजात भाषेचा दर्जा जर मराठीला भेटलेला आहे तर त्याचा मान राखणं तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांचं सर्वप्रथम कर्तव्य. तुम्ही इथं एक मोठ्या जबाबदार पदावर बसलेले आहात आणि मराठी म्हणून तर तुम्ही हे सगळ्यात आधी केलं पाहिजे होतं. आम्ही नंतर आलोय तुमच्याकडं. तर याच्यामध्ये तुम्ही तात्काळ बदल करा
हे आमची तुम्हाला विनंती आहे की तुमचा निषेध घेऊन आम्ही हे फाडतोय आता. हे लक्षात ठेवा काय आहे. मला तुमच्या लोकांना सांगा की तुम्ही फाडून गेलेत म्हणावे. हे पुढच्या 4-5 दिवसात जर बदललं नाही तर अजून काही आम्हाला वेगळं काही करायला भाग पाडू नका, असं तुम्हाला माझी विनंती आहे. माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी अहिल्यानगर शहरातील ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महारुद्राचा अभिषेक आयोजित करण्यात आला होता. या धार्मिक विधीसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवली. अरुण काका जगताप यांच्या शुभचिंतकांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून या विशेष पूजेचे आयोजन केले होते. सकाळी 8 वाजल्यापासून मंदिरात भाविकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली. महारुद्राच्या मंत्रघोषाने मंदिराचा परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती या मंदिरामध्ये आज आपण या ठिकाणी अहिल्यानगर शहराचे आमदार माननीय अरुणदादा जगताप यांना खरं तर गेल्या 4 दिवसापासून पुण्यामध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे. त्यांच्या प्रकृतीला स्वास्थ्य मिळण्यासाठी खरं तर आज आपण या ठिकाणी गणपतीला साकडं घालण्यासाठी आलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की या नगर शहराचं हे जे ग्रामदैवत आहे याला जर आपल्या मनातली इच्छा जर आपण व्यक्त केली तर ती निश्चित पूर्ण होत असते. आपल्या सर्वांना माहिती आहे की या विशाल गणपतीवर तसंच नगरकरांचे सर्व समाजावर काकांचा अत्यंत जवळचा आणि नाता असून अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. खूप मोठं प्रेम काका या नगरकरावर करत आहे. सर्व जाती धर्माचे लोक हे काकांचे जवळचे मित्र असतात. निवडणुकीपर्यंत फक्त काका निवडणुकीचा विषय करतात, अन्यथा निवडणूक एकदा संपली की खरं तर काकांचे सर्व मित्र असतात, सर्व पक्ष आणि पार्टीचे मित्र असतात. अचानक खरं तर काका त्या दिवशी चेकअपला पुण्यामध्ये गेले आणि अचानक खरं त्यांना त्रास झाला आहे. मला निश्चित खात्री आहे की आज आपण सर्वजण पक्ष असेल, पार्टी असेल, काकावर प्रेम करणारे सर्व मंडळी असेल, गणपतीचे विश्वस्त असतील, या सर्वांनी मिळून या ठिकाणी आपण या विशाल गणपतीची इथं आज आपण महाआरती केलेली आहे. सर्वांच्या भावना, सर्वांचे चेहरे, सर्वांचं मन काय आहे खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या डोळ्यावरून आपल्या ठिकाणी दिसून आलेले आहे. सर्वांची एकच भावना आहे की निश्चितच काकांना लवकर बरं व्हावं, काका लवकर नगरमध्ये सुखरूप यावेत, अशा प्रकारची खरं तर विनंती करण्यासाठी या गणपतीला साकडं करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मला खात्री आहे की विशाल गणपती निशाल जसं गणपतीचं नाव विशाल आहे तसंच विशाल गणपतीचा दृष्टिकोनसुद्धा विशाल आहे. लवकर आपल्याला काका आपल्या नगर शहरामध्ये दिसतील अशा प्रकारची मला खात्री आहे. आज या ठिकाणी आपण सर्वजण मंडळी छोट्याशा विनंतीनुसार आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. पुण्यात एका दुर्दैवी घटनेनंतर ज्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय. मात्र आता त्यामुळे शहरातील सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. या मागणीच्या समर्थनार्थ शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र आले आहेत. नमस्कार, मी किरण प्रशांत रोकडे, शहर उपाध्यक्ष मनसे. आज अहिल्यानगर महानगरपालिकेत येऊन निवेदन द्यायचं कारण असं की मागे 2-4 दिवसापूर्वी पुण्यातील पंडित दीननाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये एका गर्भवती महिलेचा हॉस्पिटल प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळं एक दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला. या ठिकाणी तसा कुठलाही प्रकार हा आपल्या नगर शहरात घडू नये यासाठी आज पालिकेत येऊन निवेदन देण्यात आलं की महानगरपालिका क्षेत्रातील जे काही हॉस्पिटल असतील, चॅरिटेबल हॉस्पिटल असतील, जे काही मॅटर्निटी होम असतील, या सर्व हॉस्पिटलांचे पालिकेच्या वतीने एक ऑडिट टीम तयार करून जे आहे या ठिकाणी ऑडिट करण्यात यावं, जेणेकरून जी शासनाच्या जे काही शासकीय योजना आहेत, ज्या नागरिकांच्या सुखसोयीसाठी या ठिकाणी त्यांनी चालू केलेल्या आहेत, त्या ठिकाणी त्या नागरिकांना तिथं हॉस्पिटलमध्ये त्यांचा लाभ भेटतो आहे का नाही, माफक दरात या ठिकाणी त्यांच्याकडून फी आकारली जात आहे की नाही, याबाबतची सर्व माहिती या ऑडिट टीमच्या अहवालात असावी व जे काही यामध्ये अहवालामध्ये दोषी आढळतील त्यांना पालिकेच्या वतीने योग्य ते शासन करण्यात यावे अशी मनसेच्या वतीने या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेल्या हिवताप योजनेतील कर्मचाऱ्यांनी शासनाच्या एका निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्याच्या नवीन प्रणालीला त्यांचा कडाडून विरोध आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी येत्या 9 एप्रिल रोजी राज्यव्यापी निदर्शने करण्याचा निर्धार केलाय.
अहिल्यानगर शहरात उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांचे वडील आणि माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती खालावल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अहिल्यानगर तालुक्यातील नालेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगांनी ईश्वर भक्ती आणि आत्मचिंतनाची ज्योत पेटवली. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुमधुर वाणीने नालेगाव आणि परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. तसेच सप्ताहाच्या काळात अनेक मान्यवर कीर्तनकारांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांचे महत्त्व विशद केले. घटस्फोटित परित्यक्त्या या सवलतीखाली संवर्ग 1 मध्ये बदलीचा लाभ घेण्याकरता अर्ज करणाऱ्या सर्व शिक्षकांची सत्यता तपासावी आणि खोट्या शिक्षकांवरती कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना निवेदनाद्वारे काँग्रेसचे शहराध्यक्ष रावसाहेब पंचमवार आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले. आज या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी यांना आम्ही निवेदनाद्वारे अपंग व घटस्फोटित परित्यक्ता या सवलतीखाली संवर्ग 1 मध्ये बदलीचा लाभ घेण्यासाठी ज्या शिक्षकांनी नोटरीच्या आधारे अर्ज केलेला आहे त्याची सत्यता तपासून पाहण्याकरता आम्ही निवेदन माननीय शिक्षणाधिकारी यांना दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही नगर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती यांना गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे देखील त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. परित्यक्तता या महिला त्यांनी साधी 100-200 रुपयाच्या बॉन्डवरती नोटरी करून देतात आणि विभक्त असल्याचं भासून ते आपल्या अगदी घराच्या जवळच बदलीचा लाभ घेतात. परंतु सत्यता पाहिली तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सत्यता नसते. त्यामध्ये त्या एकत्रित कुटुंबात राहतात, पती पत्नी एकमेकांना वारस असतात, पती पत्नीचे बँक अकाउंट एकत्रित असते, ते एका कुटुंबामध्ये राहतात, एका घरामध्ये राहतात, एकमेकांना जॉबवरती सोडण्यासाठी येतात जातात, सर्व एकत्रित असतात. फक्त एका साध्या कागदावर 100 रुपयाच्या नोटरीने ते परित्यक्त असल्याचं भासवून शासनाची ते फसवणूक करत आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की त्याची सत्यता तपासा. अपंगाचे जे खोटे सर्टिफिकेट आले त्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे की अनेकांनी त्याचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे आजही 100 रुपयाच्या नोटरीवरती जसं पाडवा दिवाळी ऑफर जशा असतात त्या ऑफरप्रमाणेच 100 रुपयाच्या नोटरीवरती अनेक महिला भगिनी त्या ठिकाणी परित्यक्त असल्याचं भासून त्या आपल्या घराच्या अगदी जवळच जी शाळा असेल त्या शाळेमध्ये बदली करून घेण्याचा प्रयत्न करतात आणि घेतात. असे सर्रास अनेक उदाहरणं या ठिकाणी आहेत. त्या संदर्भातले अनेक पुरावे देखील आहेत. तर या ठिकाणी मी विनंती करतो माननीय गट शिक्षणाधिकारी यांना, जिल्हा परिषद यांना देखील मी विनंती करतो की आपण त्याची सत्यता तपासावी. ज्या महिला खरंच परित्यक्त असतील त्यांना त्याचा लाभ मिळावा. ज्या महिला बनावट कागदपत्र घेऊन सादर केले असतील त्यांच्यावर आपण तात्काळ कारवाई करावी अशा सूचना आपण द्याव्यात आणि त्यांच्यावर कारवाई तात्काळ करावी अशी आमची या ठिकाणी निवेदनाद्वारे आम्ही विनंती केलेली आहे. जर तात्काळ त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर पुढील सर्व परिणामास शिक्षणाधिकारी आणि सर्व स्टाफ त्यास जबाबदार आहे. धन्यवाद. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मेमोरियल मेडिकल अँड रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल अहिल्यानगरच्या विद्यार्थिनी लुबेना बुरहानुद्दीन रामपुरावाला या डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष बीडीएसच्या परीक्षेत 74.2% गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम आल्या. त्यांनी 600 पैकी 444 गुण मिळवले. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील अनुसूचित जाती आणि ग्रामस्थांकडून आमरण उपोषण करण्यात आले आहे, कारण उन्हाळ्याच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासवत असल्याने ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत. तर पाहुयात या संदर्भात सविस्तर माहिती. ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद सुद्धा एक हिजड्यांची हवेली झाली. मी व्यथा कुणापुढे मांडू, ही व्यवस्था ही रंगीन झाली. या ठिकाणी सर्व भावडी गावातील आम्ही सर्व ग्रामस्थ आणि माता भगिनी महिला मंडळी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत. परंतु सातत्याने 2021 मध्ये आम्ही या पंचायत समितीसमोर उपोषण केलं पिण्याच्या पाण्यासाठी, वापराच्या पाण्यासाठी. त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची या प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यानंतर 11/6/2024 या ठिकाणी आम्ही जलजीवनचं काम चालू जलजीवनचं तरी या ठिकाणी आम्हाला जलजीवन पाणी मिळावं ही अपेक्षाने या ठिकाणी आम्ही सर्व 25-30 महिला या ठिकाणी अख्खे ग्रामस्थ माता भगिनी या ठिकाणी बसलो. परंतु त्या ठिकाणी सुद्धा या प्रशासनाने आमची निराशा केली. आज या ठिकाणी संपूर्ण पाणी टंचाई असताना सुद्धा आणि पाणी टंचाई असताना सुद्धा जनावरांचे पिण्याचे आणि म्हाताऱ्या माणसाचे या ठिकाणी हाल होत आहेत आणि हे हाल या प्रशासनाला अद्यापपर्यंत दिसलेले नाही. आज या ठिकाणी पूर्णपणे आम्हाला या ठिकाणी BDO साहेबांनी गटविकास अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पत्र दिलं 2021ला की बाबा ही विहीर, या लगतची विहीर शाश्वत पाणी आहे. ती पाणी शाश्वत पाणी असताना सुद्धा संपूर्ण शासकीय नकाशाप्रमाणे असताना सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी शेतीसाठी पाणी वापरतो आणि 200-250 लोकांना वेठीस धरून या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी रोखतो. या पिण्याच्या पाण्यासाठी आणि वापराच्या पाण्यासाठी या लोकांचा अतोनात हाल होत आहे. लांब पाण्यासाठी वन भटकंती करावं लागत आहे. यामुळे या ठिकाणी हे सर्व महिला मंडळी या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहोत. 2 तारखेला निवेदन दिले. या ठिकाणी 8 तारीख आहे. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कुणी अद्यापर्यंत चौकशी केली नाही. कुठल्या नकाशाप्रमाणे कुठची पाहणी केली नाही. कुठल्याही प्रकारे त्यांनी या ठिकाणी विचारणा केली नाही. या दळबद्री सरकार या ठिकाणी या प्रशासन मी यांचा या सर्व समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. आम्हाला जर या ठिकाणी न्याय या ठिकाणी नाही मिळाला तर आम्ही ग्रामविकास मंत्र्याच्या दालनांमध्ये आम्ही बसून या ठिकाणी आत्मदंड सुद्धा करण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे. आम्ही मागे हटणार नाही. आम्हाला या ठिकाणी न्याय मिळालाच पाहिजे. आज या ठिकाणी न्याय मिळत नाही. न्याय मागायचा कुठं? न्याय मागण्याची या ठिकाणी आम्हाला जर या ठिकाणी आमच्या दडपशाही होत असेल, या ठिकाणी आम्हाला केराची टोपली या कागदपत्रांना दिली जात असेल, आम्ही संविधानिक मार्गाने न्याय मागतोय. परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. या ठिकाणी तुम्ही गंभीर दखल घेतली पाहिजे. अन्यथा या महाराष्ट्रामध्ये लवजी शक्ती सेनेच्या वतीनं असेल, या समाजाच्या वतीनं या ठिकाणी पूर्णपणे रस्त्यावर उतरणार आहेत आणि त्याची सर्व जबाबदारी आपण राहणार आहे अशी मी विनंती करतो. आमची भावडी गावामध्ये निस्ती तालुक्यात आमची पार लांबवर आमची भावडी गावामध्ये पाण्याइतकी आमची भावडी गाजलेली आहे. पण आज रोजी आम्हाला माझं जसं लग्न झालंय तसं आम्हाला असं रांजात पाणी नाही. आज जसं आम्हाला कळतंय तशी ती म्हणजे लग्न झाल्यापासून ते आता पहिली ते विहीर झालेली आहे, शासनाची विहीर आहे, तरी आम्हाला त्या शासनाच्या विहिरीचा लाभ मिळू शकत नाही आणि त्याचा आम्हाला पाणी बी भेटू शकत नाही. हे का भेटू शकत नाही ह्याची आमची पूर्ण दक्षता घ्या. आमच्या कर्मचारी लोक आमची दक्षता घेत नाही आणि आमची कुठलीही आमची अजिबात दक्षता घेत नाही. आम्ही त्यांच्याकडे किती येळोवेळा गेलेलो आहे. कर्मचारी लोक आम्हाला नुसतं हा म्हणतात आणि आमचा कानामागं विषय टाकतात. त्याच्यामुळं आम्हाला हितवर यायची बारी आली. आज श्रीगोंदा तालुका आहे, आज हिथं यायची आम्हाला गरज काय आहे. पण आज आमचे तिथं विषय घेत नाही, आमची दखल घेत नाही. ते अजिबात लोक दखल घेत नाही. पुढचा जे व्यक्ती आहे तो आमच्या समोर असा गुरांना पाणी देतो, असा 100-200 रुपयाची दारू पिऊन येतो, लोकांना पाणी देतो आणि आम्हाला पाणी देत नाही. आम्हाला काय घाण शिव्या वापरतो. जे हक्काची विहीर आहे आम्हाला ते पाणी मिळलं पाहिजे आणि त्याचंच पाणी मिळलं पाहिजे, तरच आम्ही मागं हटणार नाही, तर मागं हटणार नाही. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.